36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुक्यातील शिवणा परिसरात देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन शनिवारी विविध ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, सलीम उर्दू हायस्कूल, नॅशनल उर्दू शाळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. शिवणा ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात प्रशासक डॉक्टर सलमान खान यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्यात आले. याचप्रमाणे शिवणा येथील जिल्हा परिषद शाळा, सलीम उर्दू हायस्कूल, नॅशनल उर्दू शाळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलाय. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसर दुमदुमून टाकलाय. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढली. हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन आणि देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी काढली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी शिवणा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. प्रभात फेरी दरम्यान नागरिकांनीही विद्यार्थ्यांचे उत्साहानं स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून येत होता. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर उपक्रम, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगत देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण, शिस्त, एकता आणि सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असल्याचं सांगितलंय. विद्यार्थ्यांनीही देशाच्या विकासात आपला वाटा उचलण्याचा संकल्प केला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. संपूर्ण शिवणा परिसरात दिवसभर देशभक्ती, उत्साह आणि राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण पाहायला मिळाले. ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड.